नमस्कार. कधी असा विचार मनात आला आहे का की आपल्या आधुनिक आरोग्याची गुरुकिल्ली कदाचित आपल्या पूर्वजांच्या स्वयंपाकघरात दडलेली असू शकते? आज आपण राजीव दीक्षित यांच्या एका व्याख्यानातील अशाच काही विचारांचा मागोवा घेणार आहोत. असे विचार जे आपल्या रोजच्या स्वयंपाकाच्या पद्धतींवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतात. चला तर मग सुरुवात करूया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणारा आहे, नाही का? आपल्या स्वयंपाकघरातली अशी कोणती गोष्ट आहे जी आपलं काम सोपं करते पण कदाचित आपल्या आरोग्यासाठी तितकीशी चांगली नाही? हाच प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. तर मग सुरुवात करूया त्या मूळ समस्येपासून, जी या प्राचीन ज्ञानानुसार आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आणि ती समस्या म्हणजे आपल्या आरोग्याचं संकट. स्रोतामध्ये दिलेली ही आकडेवारी पाहिली की अक्षरशः धक्का बसतो. असं म्हटलं गेलं आहे की देशातील फक्त 25 ते 30 कोटी लोकच पूर्णपणे निरोगी आहेत. या उलट तब्बल 80 कोटी लोक कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. म्हणजे विचार करा किती मोठी ही संख्या आहे. पण यामागचं कारण तरी काय असू शकतं? स्रोतानुसार याचं मूळ आपल्या सध्याच्या वैद्यकीय प्रणालीमध्येच दडलं आहे. हे खूप महत्वाचं वाक्य आहे, जे स्रोतानुसार ॲलोपॅथिक उपचार पद्धतीवर थेट भाष्य करतं. म्हणजे काय? तर अनेकदा उपचार हे ट्रायल अँड एरर पद्धतीने, म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखे केले जातात. लागला तर ठीक, नाहीतर तो फक्त एक योगायोग समजला जातो. आणि ही टीका इथेच थांबत नाही. स्रोतामध्ये कमिशनखोरी, गरज नसताना औषध लिहून देणं आणि रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे कोलमडून पडलेली आपली आरोग्य व्यवस्था यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरही बोट ठेवण्यात आला आहे. तर मग यावर काही उपाय आहे का? स्रोतामध्ये एक प्राचीन आयुर्वेदिक ज्ञानाचा मार्ग सांगितला आहे, जो ऋषी वाग्भट यांच्या शिकवणीवर आधारित आहे. वाग्भटांच्या ज्ञानाचा हा मूळ गाभा आहे, रुग्ण हाच सर्वोत्तम डॉक्टर असतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की आपल्या आरोग्याची खरी जबाबदारी ही आपली स्वतःचीच आहे आणि ती घेण्यासाठी आपल्याला सक्षम बनवलं पाहिजे. आणि हे या आकडेवारीतून अधिक स्पष्ट होतं. स्रोतानुसार आपल्या 85% आरोग्य समस्या इतक्या सामान्य असतात की त्या आपण स्वतःच हाताळू शकतो. फक्त 15% प्रकरणांमध्येच आपल्याला तज्ज्ञांची गरज भासते. म्हणजे विचार करा, आपण स्वतःच आपले 85% डॉक्टर बनू शकतो. मग या स्वउपचाराची सुरुवात करायची तरी कुठून? वाग्भट्टांच्या शिकवणीनुसार याची सुरुवात होते थेट आपल्या जेवणाच्या ताटातून. चला तर मग पाहूया अन्नाचा तो सर्वात महत्वाचा पहिला नियम. हा नियम ऐकायला खूपच सोपा वाटतो, नाही का? पण त्याचा अर्थ खूप खोलवर जातो. स्रोतानुसार जे अन्न शिजवताना हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही, ते अन्न राहतच नाही, ते विष बनतं. आता हाच प्राचीन नियम आपल्या आजच्या आधुनिक स्वयंपाकघरातील उपकरणांना कसा लागू होतो ते पाहूया. आणि हा आकडा बघा, तब्बल 87%. स्रोतानुसार जेव्हा आपण प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवतो, तेव्हा त्यातील 87% सूक्ष्म पोषक तत्व म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स नष्ट होतात. धक्कादायक आहे, नाही का? ह्यामागे एक खूप महत्वाचा फरक सांगितला गेला आहे. स्रोतानुसार अन्न शिजवणे वेगळं आणि प्रेशर देऊन तोडणे वेगळं. शिजवण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत पोषक तत्व शरीराला सहज मिळतील अशा स्वरूपात येतात, तर प्रेशर कुकरच्या दाबामुळे ती अक्षरशः तुटतात आणि नष्ट होतात. आणि हा फरक आपण आकडेवारीतून पाहिला तर तो आणखीनच स्पष्ट होतो. स्रोतानुसार ॲल्युमिनियमच्या प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यावर फक्त 13% पोषक तत्व शिल्लक राहतात. या उलट मातीच्या भांड्यात शिजवल्यावर 100% पोषक तत्व टिकून राहतात. आणि हाच नियम फक्त कुकरपुरता मर्यादित नाही. रेफ्रिजरेटर आणि मायक्रोवेव्ह ओव्हन यांसारख्या उपकरणांमध्येही अन्न हवा आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत नाही, म्हणून त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. मग या सगळ्यावर उपाय काय? स्रोतानुसार याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते आपल्या पूर्वजांच्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे. हा तक्ता तर सगळेच स्पष्ट करतोय. स्रोतानुसार मातीच्या भांड्यात 100% पोषक तत्व टिकतात. त्यानंतर कांस्य आणि पितळेच्या भांड्यांचा नंबर लागतो. आणि या सगळ्याच्या तुलनेत ॲल्युमिनियमच्या भांड्यात उरलेल्या पोषक तत्वांचं प्रमाण जवळपास नगण्य आहे. तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? यासाठी काही अगदी सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत. 1. प्रेशर कुकरऐवजी मातीची भांडी वापरा. 2. अन्न मंद आचेवर हळूहळू शिजू द्या. आणि 3.
शिजवल्यानंतर 48 मिनिटांच्या आत त्याचं सेवन करा. आणि या सगळ्यामागे एक खूप सुंदर आणि वैज्ञानिक विचार आहे. स्रोतानुसार आपलं शरीर मातीपासून बनलेलं आहे. जी 18 सूक्ष्म पोषक तत्व मातीत आहेत तीच आपल्या शरीरातही आहेत. म्हणूनच मातीचं भांडं वापरणं ही केवळ परंपरा नाही, तर त्यामागे विज्ञान आहे. तर मग आपल्या भविष्यातील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली खरंच आपल्या भूतकाळात दडलेली आहे का? या प्राचीन ज्ञानाकडे आपण आजच्या विज्ञानाच्या नजरेतून कसं पाहू शकतो, हा विचार नक्कीच करायला हवा.